Hello students, we will start with the fifth lesson related to cytology, that is a cell structure and organization. इथे आपण सायटॉलॉजीशी रिलेटेड हा फिफ्थ लेसन स्टार्ट करतोय. सो व्हॉट इज सायटॉलॉजी बेसिकली? Cytology, it's a branch of biology which deals with the detailed study of cell. So what is the cell? Cell, it's a basic unit of life. Every living organism, they are made up of cells. Means here the bacteria, they are made up of cells. Plants, they are made up of cells. Animals, they are made up of cells. So in this chapter we will study about the cell structure and organization. म्हणजे सेलचं डिटेल स्ट्रक्चर हे आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहे. सो हिअर कॅन यू रिकॉल who observed the cell under the microscope for the first time? So the scientist was Antony van Leeuwenhoek. Robert who made the first microscope, and Robert Hooke, he named the cell, means he gave the name here the cell. तुम्ही स्कूलमध्ये असताना सेलची हिस्ट्री स्टडी केली असेल. तर जो रॉबर्ट हुक होता तर त्यानं काय केले, जे रबर कॉर्क स्लाइस आहेत तर ते मायक्रोस्कोप अंडर पाहिले तर त्याला हनीकोमसारखं स्ट्रक्चर बघायला मिळालं. तर त्या कंपार्टमेंट्सना त्यांनी नाव दिलं सेल. ॲक्च्युली सेल्युला असं नाव दिलं होतं, पण ते त्याच्यानंतर सेल हे नाव झालं. तुम्ही स्कूलमध्ये असताना सुद्धा ओनियनचे जे पील आहेत तर त्यामधले जे रेक्टँग्युलर सेल्स आहेत तर ते देखील ऑब्झर्व केले असतील. आपण जर प्लांट सेल किंवा ॲनिमल सेलमध्ये बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप डिफरन्स आहेत. आपण बॅक्टेरियल सेल आणि प्लांट सेल यामध्ये आपण जर बघितले तर त्यामध्ये सुद्धा बरेच डिफरन्सेस आहेत. तर या लेसनमध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे की सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, प्लांट्सचं किंवा ॲनिमलचं किंवा बॅक्टेरियलचं स्ट्रक्चर हे कसं आहे, त्यांच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहेत. तर ऑलरेडी आपण बघितलंच आहे की सेल इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सो सेल it is a capable of independent existence and can perform all functions of life. अगदी सेल ही मायक्रोस्कोपिक असते, इट कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय, पण इतकी लहान असून सुद्धा तिचं स्वतःचं एक अस्तित्व असतं. ती सर्वच्या सर्व फंक्शन्स एकटी करू शकते, एवढी तिच्याकडे कपॅसिटी आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर अमिबा हा एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाईफ प्रोसेसेस बघायला मिळतात. बॅक्टेरिया इज ऑल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, इट ऑल्सो शोज व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. म्हणजे असं नाही आहे की प्लांट आणि ॲनिमल्स जे आहेत की जे ह्यूज आहेत तेच त्यांच्यामधल्या सेल जास्ती पॉवरफुल आहेत आणि बॅक्टेरियल सेल किंवा अमिबासारख्या आहेत तर ते पॉवरफुल नाही. तर एव्हरी सेल कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. सो हिअर सेल्स दे आर कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आईज आणि वी नीड मायक्रोस्कोप टू सी द सेल्स. त्यामध्ये सुद्धा सेल्सचा जो साईज आहे तो थोडा डिफर होतो. सेलचा जो साईज आहे तो मायक्रॉनच्या फॉर्ममध्ये इथे मेजर केला जातो. यामध्ये लार्ज सेल्स आहेत ते सिम्पल मायक्रोस्कोपमधून आपल्याला बघायला मिळतात. तर स्मॉल सेल्स आहेत तर ते बघण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची रिक्वायरमेंट असते.
यामध्ये इथे सिम्पल मायक्रोस्कोप दॅट कॅन मॅग्निफाय द इमेज 50 to 100 टाइम्स आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपची जी इमेज आहे ती जवळजवळ 1000 टाइम्स ऑर मोर आहे. तर इन द मायक्रोस्कोप वी यूज इन द लॅबोरेटरी याच्यामध्ये इथं बीम ऑफ लाईट यूज केला जातो टू मेक द थिंग्स व्हिजिबल. सो पण आपल्याला जर सेलचं डिटेल स्ट्रक्चर बघायचं आहे, म्हणजे त्याचं न्यूक्लिअर स्ट्रक्चर बघायचं आहे, त्याचं डिटेल मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघायचं आहे, तर तेव्हा आपण यूज करतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं जो आहे तर तो जी इमेज जी आहे तो इथं 5 × 10⁻⁵ इतकी टाइम्स इथं तो इमेज जी आहे ती मॅग्निफाय करू शकतो. आता हे झालं त्याचं साईजबद्दल, सेल साईज. आफ्टर दॅट द शेप ऑफ द सेल. आता यामध्ये सेल्सचा आपण टिपिकल शेप कन्सिडर नाही करू शकत. Cell, it may be spherical, it may be rectangular, it may be polygonal, it may be oval, triangular, conical, various shapes that can be observed. So the size of the shape that varies greatly in plants and animals. तर यामध्ये सुद्धा जी स्मॉलेस्ट सेल आहे ती आहे मायकोप्लाझ्मा, की जिचा लेंथ आहे 0.3 मायक्रॉन. The bacterial cell size आहे 3 to 5 micrometer. Largest cell, that is a ostrich egg, it is a 15 centimeter. आणि आपल्या बॉडीमधली जी लॉंगेस्ट सेल आहे ती आहे नर्व सेल. सो दॅट इज अबाउट द शेप ऑफ द हिअर cell, means the morphology of cell. Morphology means study of size, shape, structure. Okay, so here basic thing, that is German scientist, that is who was a botanist. Botanist means who studies plants. So here the Matthias Schleiden, he examined number of the plants and concluded that the plants, they are made up of cells. There was also a British zoologist, Theodore Schwann. He also proposed that here the animals, they are made up of cells. Means both the animals and plants, they are made up of cells and they are the product of cells. Here they propose the cell theory. So cell theory that was proposed by Schwann and Schleiden. But here one point that is missing in their theory, there was no any explanation about the formation of the new cell. But here Rudolf Virchow, he explained first time that is a new cells, they are formed by the pre-existing cells. Means he gave the statement omnis cellula is cellula, means the cells arising from pre-existing cells. So later there is a modification in the cell theory and that is known as the modern cell theory. So which are the postulates of modern cell theory? So the postulates of modern cell theory, all living organisms are made up of cells. Means all plants, animals, bacteria, they are made up of cells. Living cells arise from pre-existing cells. Means the cells, they give rise to new cells. Then means that are related to the cell division also. A cell is a structural and functional unit of life, because cell that contains various organelles, cell organelles, and that organelles, they perform various functions like respiration, digestion, photosynthesis, secretion, excretion. So cell is a structural and functional unit of life.
Total activities of cell are responsible for activity of organisms. Then the cell that show the transformation of energy, means they convert the light energy into chemical energy, they convert the chemical energy into heat energy. Cells contain nucleic acid, DNA, RNA in the nucleus and cytoplasm. Means here the DNA and RNA, DNA that is a deoxyribose nucleic acid, RNA that is a ribose nucleic acid, they are present in the cell. So DNA, it acts as a genetic material. DNA and RNA both are involved in the protein synthesis. So these are about the postulates of modern cell theory. So students, today we learn about the basics of the cell and cell theory. In the next session, we will study about the detailed study about the structure of cell and types of cell. Okay, so if you have any suggestion, write in the comment box. If you have any difficulties or queries, write in the suggest box, and here you can subscribe and give me a good response. Thank you.